ही गोष्ट आहे अशाच एका समुद्रासारख्या माणसाची, ज्याच्या लाटा किनाऱ्यावर यायला घाबरत होत्या. ही गोष्ट आहे सुहास आणि मानसीची, अगदी दोन वेगवेगळ्या किनाऱ्यांसारखी. सुहास कामाच्या ठिकाणी तर नेता, पण घरी मात्र लोकांच्या भीतीने एकदम शांत. आणि दुसरीकडे मानसी जणू काही चैतन्याचा एक खळाळता झराच. आणि मग ठरवून केलेल्या लग्नाने ही दोन वेगळी जगं एकत्र आली. एका नव्या प्रवासाची ही सुरुवात होती. विशेष म्हणजे लग्नाआधीच ते एकमेकांना शब्दांशिवायही समजू लागले होते. एके दिवशी पावसात त्याच्या एका स्पर्शाने मानसीला एक खात्री दिली, हा हात आता कधीच सुटणार नाही. आणि मग हळूहळू लोक काय म्हणतील ही भीती मागे पडली. सुहास आता व्यक्त होऊ लागला होता. त्यांच्या लग्नाचा दिवस म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं नाही, तर दोन वेगळ्या जगांचं मिलन होतं. बोहल्यावर उभा होता तो रेशमी पडदा, तो अंतपट, सुहासच्या मनातल्या भीतीचा जणू शेवटचा अडथळा. आणि मग तो क्षण आलाच. अंतपट खाली सरकला आणि त्यासोबत सुहासची भीतीही नाहीशी झाली. त्याच्या नजरेत तिला भीती नाही, तर आदर आणि एक मूक वचन दिसलं, आपलेपणाचं. त्या दिवशी पहिल्यांदाच सुहास सगळ्यांसमोर हसला आणि त्याच्या कुटुंबातील वर्षांची गंभीर शांतता भंग पावली. त्या रात्री त्याने कबूल केलं की मानसीमुळंच त्याला स्वतःची खरी ओळख झाली होती. लग्नानंतर सुहासमध्ये झालेला बदल हा खरं तर एका चमत्कारासारखाच होता. जो माणूस बोलायलाही घाबरायचा, तो आता जग जिंकण्याचं स्वप्न पाहू लागला होता. त्याच्या अनेक वर्षांपासूनच्या स्वप्नांपैकी एक, युरोप ट्रिप, आता पूर्ण होणार होती. आता त्याला इतरांच्या मतांची पर्वा नव्हती. तो आता खऱ्या अर्थाने मुक्त झाला होता. तिची साथ होती आणि त्याचे मिटलेले पंख आता आभाळात झेप घेण्यासाठी तयार होते. या प्रवासाने एक नवीन उंची गाठली, विमानात ढगांच्याही पलीकडे. तिचा हात हातात घेऊन त्याने आपल्या आयुष्याचं एक सुंदर सत्य सांगितलं. पण हा पूर्ण विराम म्हणजे शेवट नव्हता. तो होता एका वेदनेचा अंत आणि एका सुंदर नात्याची पूर्तता. इथून सुरू झाला त्यांच्या सुंदर आयुष्याचा प्रवास, जिथे दोन किनारे एकाच क्षितिजावर एकत्र आले. खरंच, कधीकधी एक व्यक्ती दुसऱ्याच्या अपूर्ण आयुष्याला पूर्णविराम देऊन एक नवी सुरुवात करते.